मित्रांनो, तुम्ही सुद्धा मुंबईहून तुळजापूरला जाण्यासाठी सोलापूरला उतरताय का? तर थांबा. तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवण्यासाठी आज मी तुम्हाला एक असा रेल्वे मार्ग सांगणार आहे, जिथे उतरून तुळजापूर फक्त 25 किलोमीटरवर आहे. पहाटे 4:30 वाजता पोहोचा, दर्शन घ्या आणि त्याच दिवशी पुन्हा मुंबईला परता. हा वन डे ट्रॅव्हल प्लॅन नेमका काय आहे? कोणती गाडी तुम्हाला थेट धाराशिवला घेऊन जाईल? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुंबई ते धाराशिव हे रेल्वे मार्गाने साधारण 448 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी मुंबईहून धाराशिवला एकूण 4 गाड्या धावतात. यामध्ये 2 मेल एक्सप्रेस आहेत तर 2 सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या आहेत. मुंबईहून धाराशिवला जाणाऱ्या गाड्यांच्या मध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 01436, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल. ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी 12:50 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटते आणि त्याच दिवशी रात्री 9:13 धाराशिवला पोहोचते. मुंबई ते धाराशिव दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 400 रुपये, थर्ड एसी साठी 1070 रुपये, तर सेकंड एसी साठी 1470 रुपये आहे. आता मित्रांनो, मुंबईहून धाराशिवला जाणारी दुसरी गाडी आहे गाडी नंबर 17613, पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस. जर तुम्ही नवी मुंबई किंवा पनवेल परिसरात राहत असाल तर ही गाडी रोज संध्याकाळी 4 वाजता पनवेल जंक्शन वरून सुटते आणि रात्री 12:17 ही गाडी धाराशिवला पोहोचवते. पनवेल ते धाराशिव हे 377 किलोमीटरचे अंतर ही गाडी 8 तास 17 मिनिटांमध्ये 8 हॉल्ट घेत पूर्ण करते. पनवेल ते धाराशिव दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 255 रुपये, थर्ड एसी साठी 660 रुपये, तर सेकंड एसी साठी 930 रुपये आहे. आता मित्रांनो, मुंबईहून धाराशिवला जाणारी तिसरी गाडी आहे गाडी नंबर 22107, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी आठवड्यातून 4 दिवस रविवारी, सोमवारी, मंगळवारी आणि गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री 9 वाजता सुटते आणि पहाटे 4:37 ही गाडी धाराशिवला पोहोचवते. मुंबई ते धाराशिव हे 448 किलोमीटरचे अंतर ही गाडी 7 तास 30 मिनिटांमध्ये 8 थांबे घेत पूर्ण करते. मुंबई ते धाराशिव दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 320 रुपये, थर्ड एसी साठी 810 रुपये, सेकंड एसी साठी 1120 रुपये, तर फर्स्ट एसी साठी 1860 रुपये आहे. आणि मित्रांनो, आता मुंबईहून धाराशिवला जाणारी जी चौथी गाडी आहे ती गाडी आहे गाडी नंबर 22143, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी आठवड्यातून 3 दिवस बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी लातूर एक्सप्रेस प्रमाणेच रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते आणि पहाटे 4:37 गाडी धाराशिवला पोहोचवते. मुंबई ते धाराशिव हे 448 किलोमीटरचे अंतर ही गाडी 7 तास 37 मिनिटात एकूण 8 थांबे घेत पूर्ण करते. मुंबई ते धाराशिव दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 320 रुपये, थर्ड एसी साठी 810 रुपये, सेकंड एसी साठी 1120 रुपये, तर फर्स्ट एसी साठी 1860 रुपये आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेत की शेवटच्या ज्या 2 गाड्या आहेत लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि बिदर एक्सप्रेस, त्या वेगवेगळ्या दिवशी जरी चालत असल्या तरी मुंबईवरून सुटण्याची वेळ रात्री 9 वाजता आणि धाराशिवला पोहोचण्याची वेळ पहाटे 4:30 वाजता अगदी सेम आहे. म्हणजेच आठवड्याचे 7 दिवस तुम्हाला रात्री निघून पहाटे धाराशिवला पोहोचवणारी ट्रेन उपलब्ध आहे. पण मित्रांनो, आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की या 4 गाड्यांच्या पैकी नेमकी कोणती गाडी निवडली पाहिजे. तर मित्रांनो, एक रेल्वे प्रेमी म्हणून तुम्हाला अगदी प्रामाणिक सल्ला देईन. यामधली जी पहिली गाडी आहे मुंबई LTT सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल, ही गाडी तुम्ही न निवडलेलीच बरी. कारण एक तर ही स्पेशल फेअर ट्रेन असल्यामुळे याचे तिकीट दर जास्त आहेत आणि स्पेशल ट्रेन्स अनेकदा लेट धावण्याचा इतिहास आहे, त्यामुळे तुमचा प्लॅन गडबडू शकतो. आता जी दुसरी गाडी आहे पनवेल नांदेड एक्सप्रेस, ती सुद्धा तुळजापूरसाठी सोयीची नाही. कारण ही गाडी तुम्हाला रात्री 12:17 धाराशिवला सोडेल. मध्यरात्री तिथून तुळजापूरला जाण्यासाठी तुम्हाला एसटी बस किंवा शेअरिंग रिक्षा मिळणार नाही, त्यामुळे तुम्हाला नाहक त्रास होईल. त्यामुळे मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहेत गाडी नंबर 22107 मुंबई लातूर सुपरफास्ट किंवा गाडी नंबर 22143 मुंबई बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस. आता मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की याच गाड्यांनी का प्रवास करायचा, तर मित्रांनो, या गाड्यांनी प्रवास केला तर खूप फायदे आहेत. एक तर ह्या गाड्या रात्री 9 वाजता मुंबईवरून सुटतात, तुम्ही आरामात गाडीत झोपून प्रवास करू शकता. या गाड्यांनी पहाटे 4:30 वाजता तुम्ही धाराशिवला पोहोचता. स्टेशनवर थोडे फ्रेश होईपर्यंत सकाळी 5:30 वाजतात. सकाळी 5:30 वाजल्यापासूनच धाराशिव स्टेशनच्या बाहेरून तुळजापूरसाठी एसटी बस आणि शेअरिंग रिक्षा सुरू होतात. धाराशिव ते तुळजापूर हे अंतर अवघं 22 ते 23 किलोमीटर आहे. एसटी बसचे तिकीट साधारण 30 ते 40 रुपये, तर शेअरिंग रिक्षाचे तिकीट 50 ते 70 रुपये प्रति सीट घेतात. अवघ्या 30 ते 40 मिनिटात तुम्ही तुळजापूर मंदिराजवळ पोहोचता. आता या प्लॅनमुळे काय होतं तर तुम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत मंदिरात असता. गर्दी होण्याआधी छान दर्शन होतं, प्रसाद घेता येतो आणि दिवसभर तुळजापूर फिरून तुम्ही संध्याकाळी पुन्हा धाराशिव स्टेशनला परतू शकता. दिवसभर दर्शन करून तुम्ही संध्याकाळी धाराशिवला आल्यावर मुंबईत जाण्यासाठी रात्री आपल्याकडे पुन्हा 2च सुपरफास्ट गाड्या आहेत. त्यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 22108 लातूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस, जी प्रत्येक सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी रात्री धाराशिववरून 11:35 सुटते
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता थेट तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचवते. आणि दुसरी गाडी आहे गाडी नंबर 2244 बिदर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक रविवारी, गुरुवारी आणि शनिवारी धाराशिववरून रात्री 11:35 सुटते आणि सकाळी 8 वाजता तुम्हाला मुंबईला पोहोचवते. थोडक्यात सांगायचं तर कोणताही वार असो, तुम्हाला रोज रात्री 11:35 धाराशिववरून मुंबईसाठी ट्रेन आहे. रात्रभर झोपून प्रवास करा आणि सकाळी 8 वाजता मुंबईत उतरून तुम्ही तुमच्या ऑफिसला सुद्धा जाऊ शकता. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा सर्वात परफेक्ट वन डे ट्रिप प्लॅन आहे. तर मित्रांनो, मुंबईहून तुळजापूरला जाण्याचा हा सर्वात सोपा, स्वस्त आणि वेळेची बचत करणारा हा मार्ग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मुंबईत राहणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचाही प्रवास सोपा होईल. रेल्वे प्रवासाची अशीच नवनवीन आणि अचूक माहिती पाहण्यासाठी तुमच्या लाडक्या ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला आता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.